नाही समजल्या मला विचारा. आय कॅन डेफिनेटली हेल्प यू. ठीक आहे. फक्त हे बघा सिलेबस पटपट पटपट सुरू पुढे चालला जातो आणि आपण मागे राहतो असं होता कामा नये. तर ह्या व्हॅल्यू ज्या होत्या टोटल इंटरनल एनर्जीच्या तर त्या कशा आल्या होत्या त्या समजून घ्या. ठीक आहे. बरं आता ह्या KBT मला एक छोटासा बदल तुम्हाला करून द्यायचा आहे. काय बदल करायचा आहे तर तर टोटल एनर्जी एका मोलची आपल्याला जर लिहायची असेल तर एका सिंगल मोलची आपण काय लिहिणार रे. टोटल इंटरनल एनर्जी स्मॉल एन इज रिटन ॲज लाईक N/Na. ठीक आहे. मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. हे बघा आपला कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस जी होती ती फॉर्म्युला काय होतं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचं सांगा बरं. ट्रान्सलेशन बरं का. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी फक्त ट्रान्सलेशन 3/2 PV इज इक्वल्स टू सांगा 3/2 PVला रिप्लेस केलं होतं NRT. बरोबर. आता आपल्याला ह्या R बद्दल खेळायचं आहे. मग आपण वी विल स्टिक टू दिस R. आपण जर असं घेतलं ही कायनेटिक एनर्जी जी गॅसची आहे N जर इकडे आला तर आपण म्हणूयात कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मोल. एका मोलची कायनेटिक एनर्जी काय दिली बाबा. N इकडे आला हे बघा असा इकडे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मोल इज इक्वल्स टू 3/2 RT आला. बरोबर. मग ही जी कायनेटिक एनर्जी पर मोल आहे एका सिंगल मोलची आहे. मी असं म्हणू शकतो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस ऑफ 1 मोल. ठीक आहे. सिंगल मोलची कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू 3/2 RT. एका मोलची कायनेटिक एनर्जी. मग बच्चा पार्टी मी जर याला 3/2 RT लिहितोय बघा तर मगाशी जो फॉर्म्युला आला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये पण आपण तसं लिहू शकतो का. लाईक हे बघा हा जो 3/2 KBT आहे कारण ही जी कायनेटिक एनर्जी यालाच मी टोटल इंटरनल एनर्जी म्हणतो. ठीक आहे. विल दॅट बी फाईन. का बरं कारण मला आरच्या टर्म्समध्ये पाहिजे. मला केबीच्या टर्म्समध्ये नको आहे व्हॅल्यू. ह्या केबीच्या टर्म्समध्ये जर लिहायचं म्हणलं तर ते R/Na लिहिणार. मग Na आपला तिथं गेला टोटल एनर्जी ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर असं घेतलं जाईल. ठीक आहे. सो आपण कशाला प्राधान्य देऊया कायनेटिक एनर्जी ऑफ हे असं सिंपल लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस ऑफ 1 मोल इज इक्वल्स टू 3/2 RT. आणि ह्या कायनेटिक एनर्जीलाच काय म्हणतात दॅट इज नथिंग बट कोण टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गैस. ठीक है. 1 मोल ऑफ गैस इज इक्वल्स टू क्या लिखा फिर मैंने 3/2 RT. लेकिन दिस इज पॉसिबल इन केस ऑफ विच गैस. दिस इज पॉसिबल इन केस ऑफ विच गैस मोनोएटॉमिक गैस. डायटोमिक गैस में डिफरेंट होगा. डायरेक्ट लिखेंगे डायटोमिक गैस में क्या लिखोगे यहाँ पे टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस 3/2 RT लिहिला. पण हे कुठल्या गॅससाठी ॲप्लिकेबल असतं मोनो ॲटॉमिक. डायरेक्ट स्टेप लिहूयात आपण आता. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ सांगा. आता लिहिलं दुसरी स्टेप लिहिली टोटल इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस. कुठला गॅस लिहिला मी आता डायटोमिक घेतला. डायटोमिक कुठला रिजिड घेतला. डायटोमिक रिजिड काय घेतला 5/2 RT. डायटोमिक नॉन रिजिड काय होता 7/2 RT. आठवत आहे. ठीक आहे. सो मग आता ते जे स्टेटमेंट आहे ते मी इथं लिहितो. आणि बच्चा पार्टी काय होतं ज्यावेळेस आपण चेंजेस करतो टेम्परेचरमध्ये हे बघा इथं लिहितो वाटल्यास मी तर टोटल इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू बोलो क्या लिखा है फॉर्मूला अपन ने मोनोएटॉमिक गैस के लिए 3/2 RT. टोटल इंटरनल एनर्जी फॉर रिजिड डायटोमिक साठी काय लिहिलं आहे 5/2 RT. ठीक आहे. अँड टोटल इंटरनल एनर्जी फॉर नॉन रिजिड इज 7/2 RT. आणि ही टोटल इंटरनल एनर्जी कुणाची आहे ऑफ 1 मोल सिंगल मोल ऑफ गॅस. सिंगल मोल ऑफ गॅस इथं पण 1 मोल ऑफ गॅस ते विसरायचं नाही म्हणून ते सेकंड पेजवर लिहून दिलंय तुम्हाला टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस. ओके. तो 7/2 RT. मग मला आता सांगायचं काय इथं थोडासा जर चेंज आला ह्या टोटल इंटरनल एनर्जी डिनोट करतात यू ने. कशाने यू कॅपिटल यू असं काढतो कॅपिटल यू असं बिकर सारखा कैपिटल यू. यहाँ पे क्या लिखा 3/2 RT. यहाँ पे भी क्या लिखा 5/2 RT. यहाँ पे भी क्या लिखा 7/2 RT. आणि हे बघा याच्यात जर चेंज झाला तर चेंज कशामुळे होतो तो टेम्परेचरमुळे कारण RN 3/2 तर कॉन्स्टंट असेल म्हणून इथं लिहिला डेल्टा टी. इथं पण डेल्टा यू जो लिहिला आता डेल्टा यू इज इक्वल्स टू मैंने लिखा 5/2 R इंटू डेल्टा टी.
यहाँ पे भी डेल्टा यू इज इक्वल्स टू लिखा है 7/2 आर इंटू क्या डेल्टा टी. ठीक आहे. मग आता हे का करतोय मी, बिकॉज बच्चा पार्टी हे बघा काल मी तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी शिकवली. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर्म्युला सांगा. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डिवायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. अँड हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्यालाच काय म्हणतो रे आपण, डेल्टा यू इंटरनल एनर्जी. आठवते का कालचा फॉर्म्युला रिलेशन, कुणाकुणाला आठवतंय कालचं रिलेशन? आदित्य, स्नेहा शितळे, अमृता भवार, अनिकेत, स्नेहा उदावन, निलेश पटारे, साक्षी गिरवले, अक्षदा निपुंगे, सिद्धी शिंदे, मानसी वाघ, स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुंजा, प्रेम गाडेकर, आदिती शेलार, देन स्नेहा खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, देन यस पूजा सौदागर, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, सिद्धी राठौड़, वैभव मतकर अँड वैष्णवी पेहरे. ठीक है. सो यहाँ तक चीज़ें क्लियर. फिर स्क्रीन दिसती आहे सर्वांना. मग मला सांगा आता ह्या गोष्टी तोंडपाठ होतील का, कारण नोबडी विल आस्क हे कसं आलं. हां, बट स्टार्ट कुठून आहे त्याचं ना. काय होतं माहिती आहे का बच्चा पार्टी, ज्यावेळेस आपण पेपरला जातो ना तर त्यावेळेस सर स्टार्ट कुठून होतो ना तेच आठवत नाही. डेरिवेशन माहिती, फायनली प्रूव्ह काय करायचं, पण स्टार्ट कुठून होतं हेच कळत नाही. एम आय करेक्ट? असं घडलंय का तुमच्या बाबतीत? असं घडत असेल तर तुम्ही विद्यार्थी म्हणून घडताय ते लक्षात घ्या, आणि असं घडत नसेल तर तुम्ही रोबोट आहेत मग, आणि तुम्ही खोटं बोलतायत मग, हे पण तेवढंच खरं आहे. ठीक आहे. सो पेरे, मतकर, राठोड, लबडे, पाटेकर, सौदागर, मुठे, दिंडे, वाघमारे, खोसे, दांगट, शिंदे, गाडेकर, गुंजा, गर्दे, वाघ, शिंदे, निपुंगे, गिरवले, पटारे, उदावन, हुरबुडे, भवर, देन शितोळे आणि भाण. ओके, ठीक आहे. सो कमिंग बॅक मग हे बघा, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॅन बी रिटन ॲज डेल्टा यू. इथं लिहिलं आहे ते काल आपण प्रूव्ह केलं होतं. डिवायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. डेल्टा यूची व्हॅल्यू टाका. काय डेल्टा यूची व्हॅल्यू 3/2 आर इंटू डेल्टा टी होल डिवाइडेड बाय क्या, होल डिवाइडेड बाय डेल्टा टी एज इट इज. डेल्टा टी क्या हुआ, कॅन्सल. सी वीची व्हॅल्यू काय आली 3/2 टाइम्स काय आर. झाला सी व्ही प्रूव्ह झाला. आता सी व्ही प्रूव्ह झाला सर, सी पी प्रूव्ह करायचा आहे. सी पी कसं प्रूव्ह करणार, तर वी हॅव रिलेशन क्या, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल्स टू काय लिहितो रे आपण आर. सी व्ही तिकडे गेला, सी पी इज इक्वल्स टू आर प्लस सी व्ही. क्या बन गया आर प्लस सी वी की वैल्यू टाका इन टर्म्स ऑफ आर 3/2 आर. देखो ये सी वी का वैल्यू यहाँ पे डाल दिया मैंने, आणि याच्यातनं कॉमन निकाला आर. 1 + 3/2 टाइम्स का है आर. कितना बन गया ये 1 + 3/2. दिस विल बिकम 5/2 टाइम्स आर. दिस इज सीपी. बच्चा पार्टी लोग आ गया आंसर सीपी का. तो सीवी मिल गया, सीपी मिल गया. दिस इज वी आर परफॉर्मिंग दिस फॉर विच गैस, वी आर परफॉर्मिंग दिस फॉर विच गैस. कुठला गॅस चालू आहे, मोनोएटॉमिक गॅस. मग मोनोएटॉमिक गॅस साठी बच्चा पार्टी टोटल इंटरनल एनर्जी तोंडपाठ झाली पाहिजे. डेल्टा यू हे बघा इथून 3/2 आर डेल्टा टी. सीव्हीचा फॉर्म्युला सगळीकडे, सीव्हीचा फॉर्म्युला सेम. आता सिमिलरली हे तुम्हाला करता येईल का बघा. इथला सीव्ही कसा लिहिणार, सीव्ही हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अपॉन चेंज इन टेम्परेचर. त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, चेंज इन इंटरनल एनर्जी अपॉन चेंज इन टाइम. बराबर, सॉरी चेंज इन टेम्परेचर. डेल्टा यू अपॉन डेल्टा टी. तो बच्चा पार्टी फिर से सी वी इज इक्वल्स टू बोलो डेल्टा यू का वैल्यू, डेल्टा यू का वैल्यू 5/2 आर इंटू क्या डेल्टा टी डिवाइडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी दोनों तरफ का कैंसल. बराबर 5/2 सी वी इज इक्वल्स टू क्या बन गया फिर 5/2 टाइम्स आर. झाला सी वीची व्हॅल्यू. सी पी कशी काढणार, सी पी सांगा पटकन. भाण चितोळे, अमृता भवार, उरमुडे, उदावन, दांगट, वाघमारे, दिंडे, मुठे, सांगा पटकन. सीपी कशी काढणार, सीपी रिलेशन माहिती आता, सीपी मायनस सीव्हीचं हेच वापरा. यस. सो वी have okay cp minus cv is equals to r. cp is equals to r plus cv. ठीक आहे. सो आर प्लस सी वीची व्हॅल्यू किती
5/2 टाइम्स आर, तो r प्लस 5/2 टाइम्स आर, कॉमन कौन निकला r, फिर से 1 प्लस 5/2 टाइम्स आर, दिस इज गोइंग टू बी 7/2 टाइम्स आर, दिस इज CP। ओके फाइन, यहाँ तक चीज़ें क्लियर बच्चा पार्टी? ओके, सो CV बन गया, CP बन गया। अभी नॉन रिजिड में जाने का, नॉन रिजिड का कर पाओगे आप? देखो स्टार्ट में ही मैंने व्हॅल्यू बना के दिया आहे अभी 7/2 R डेल्टा टी, तुम्ही करायचं आहे आता हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे, तुम्ही करावं, ठीक आहे ना बच्चा पार्टी? मग CP आणि CVच्या व्हॅल्यू काढून घ्या। शेवटी तुम्हाला CP/CV चा रेशो पण विचारतात, CP/CV चा रेशो काय आहे बाबा असं विचारतात, किंवा आरला इन टर्म्स ऑफ CV लिहितात, असंही करतात। हे बघा इथंच लिहून दाखवतो तुम्हाला, इथंच लिहून दाखवतो। स्पर्धा परीक्षेत काय करतात बघा, ते लय हुशार आहेत, त्यांना माहिती हे तुमचं तोंडपाठ असेल, पण उलट लक्षात नसतं आपलं। उलट कसं, तर हा 2/3 तिकडे गेला सपोज, R इज इक्वल्स टू काय लिहिताल मग सांगा? देअरफॉर इथंच लिहितो R इज इक्वल्स टू 2/3 टाइम्स काय CV, आणि 2/3 म्हणजेच किती रे? 3 आणि 2ला भाग द्या। हां बोला, 3 से 18, 6.67 लिहू का? R 0.3 किती 0.67 ना? माझं चुकतंय का काही वैष्णवी? बरोबर ना? हां, इथं पण हे बघा, आता हा तिकडे गेला तर R इज इक्वल्स टू काय बनेल? R इज इक्वल्स टू 2/5 टाइम्स CV, आणि 2/5 म्हणजेच किती रे सांगा? 5/20.4 टाइम्स CV। अरे समजतंय का? ते असं देतात आपल्याला रिलेक्शन परीक्षेमध्ये, आणि मग आपल्याला बुचकायत पाडतात, अरे यार मग आपण म्हणतो काय राव, कसं काय राव, मग ते नाही राव मला जमलंच नाही राव तिथं। तर विद्यार्थी काय करतो, सर्व बाजूने विचार करतो, आणि सर्व बाजूने जर विचार करता आला तर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली टॅकल करता येतील। हे आपल्याला फसवतात आणि आपलं काम आहे फसवून घ्यायचं की नाही स्वतःला, ठीक आहे? सो तुम्ही जर कॉन्स्टंट म्हणजे लक्ष जर दिलं व्यवस्थित तर काहीच अडचण नाही आहे बच्चा पार्टी। आज तुमच्या सर्वांच्या आजूबाजूला जास्त वादळी वारं वाहतंय किंवा आभाळ आलंय, त्याच्यामुळे नेटवर्क नसेल असं घडलं असेल, पण तुम्हाला आधी सांगितलं आहे हे चॅलेंज आहे तुमच्यासाठी, तर मेक शुअर दॅट जर जमलं तर वर्षभरासाठी आपल्या घरी एखादं वायफाय कनेक्शन घेऊन टाका, तुम्ही घरून अटेंड करत असाल तर। म्हणजे छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे वायफायचं, लाईक बेसिक पॅक जरी घेतला, मला असं वाटतं 400-500 रुपये असतील कदाचित त्याचे, पण घरातल्या सर्वांचं इंटरनेटही त्यावर चालेल, तुम्हाला इंटरनेटचा वेगळा पॅक मारायची गरज नाही तुमच्या मोबाईल फोनसाठी, आणि तुम्हाला स्टेबल वायफायचं कनेक्शनही मिळेल। कदाचित तुम्ही गावाकडे राहत असताल तर तिथं त्याची अवेलेबिलिटी पण नसेल, बट आजकाल वायरलेस कम्युनिकेशन, वायरलेस इंटरनेट कनेक्शन मिळून जातं। सो मेक शुअर दॅट हे असं आभाळाच्या दिवसात वगैरे तुमचे लाईव्ह सेशन मिस होता कामा नये। सो ही माझी रिक्वेस्ट आहे, बाकी तुम्ही तुमच्या एंडला तो निर्णय घेऊ शकता। ओके, सो यहाँ तक चीज़ें क्लियर? फिर बच्चा पार्टी लोग CP/CV के बारे में समझ में आया? CP/CV कैसा किया फिर मैंने? Yes. उलटा पालटा जर केलं तर बाबा आम्ही हुशार आहेत, तू काय आम्हाला येड्यात काढू नको, असं आपण सांगू शकतो त्याला, ठीक है? सो चलो फिर नेक्स्ट जाते हैं। एक पार्ट जो मैंने स्टार्ट में मिस किया था आप लोगों का, मिस मतलब इंटेन्शनली था, आणि काय होता तो पार्ट, तर तो पार्ट आपण कंप्लीट करूयात। तर सर्वांनी पेज नंबर 88 वर या, पेज नंबर 88। आज कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अपना ॲक्च्युअल में खत्म हो रहा है, तसा पहिल्याच दिवसात खतम झाला होता, पण त्याच्यानंतर आपण न्यूमेरिकल वगैरे सोडवले त्याचे। पेज नंबर 88 वर या, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 वाचून घ्या। इन्फॉर्मेशन बेस्ड आहे, खूप सोपं आहे, पण MCQ मध्ये खूप महत्त्वाचं आहे। MCQ साठी इम्पॉर्टंट काय आहे बघून घ्या। आयडियल गॅस काय असतो, त्यानंतर विच गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन, ते एक बघून घ्या, ठीक आहे? आता माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे तर ते मीन फ्री पाथ। सो हेडिंग दिलं ते सेम पेजवर आहात तुम्ही, मीन फ्री पाथ। तो क्या है मीन फ्री पाथ? तो बच्चावाटी मीन फ्री पाथ जो असतो, तर डायरेक्ट तुम्ही त्या क्वेश्चन नंबर 10 मधला 5वा पॉईंट बघा, असा रोमन मधला 5वा, तर 5वा पॉईंट डेफिनिशन आहे तो वाचा। तर ज्यावेळेस गॅस मॉलिक्युल्स, दोन गॅस मॉलिक्युलमध्ये
कोलिजन घडतं, कोलिजन. हे बघा, सपोज हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, हा सेकंड गॅस मॉलिक्यूल आहे. आता गॅस मॉलिक्यूल काय मुव्हिंग स्टेटमध्ये असतात, काय मोशनमध्ये असतात. सो ह्या दोन कोलिजनमधलं द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ए मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट वेलोसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, दोन सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये ट्रॅव्हल्स केलेलं त्याने डिस्टन्स, त्याला म्हणतात मीन फ्री पाथ. मीनचं नावातच आहे ॲव्हरेज, ॲव्हरेज. पाथचा मतलब डिस्टन्स असेल आणि फ्री की बाबा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फ्रीली त्या दोनमध्ये असणारं डिस्टन्स, दोन कोलिजनमध्ये असणारं सक्सेसिव्ह डिस्टन्स, त्याला म्हणूयात आपण मीन फ्री पाथ. ओके. सो बच्चापाटी डायरेक्ट फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू, मग लॅम्बडा कशाला प्रोपोर्शनल असतो, तर लॅम्बडा इज इक्वल्स टू असं लिहितात, लॅम्बडा इज इक्वल्स टू 1/√2 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू n/v. मग n/v काय हा, तर n म्हणजे असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन अ गॅस, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि v म्हणजे कोण आहे, वॉल्यूम. ठीक है, वॉल्यूम ऑफ गैस. तो बच्चा पार्टी इसको नंबर डेंसिटी भी बोलते हैं अपने टर्म्स में. एंड डी मतलब कौन, स्मॉल डी. स्मॉल डी कौन है बाबा, हाँ तो स्मॉल डी है, ये जो स्मॉल डी यहाँ पे दिया है वो है डायमीटर, डायमीटर ऑफ गैस मॉलिक्यूल. ठीक है, तो डायमीटर गॅस मॉलिक्यूलची जी डायमीटर आहे ती आपण इथं मेन्शन करतोय. आता हे जे छोटे छोटे स्मॉल गॅस मॉलिक्यूल आहे त्यांची. बरं, हे √2 काय आहे, पाय काय आहे, तर हा कॉन्स्टंट आहे बच्चा पार्टी. ठीक है, √2 पाय, ये क्या आ गया, कॉन्स्टंट. ठीक है, यहाँ तक चीजें क्लियर फिर सभी को. मीन फ्री पाथ, मीन फ्री पाथ दोन गॅस मॉलिक्यूलच्या कोलिजनमध्ये असणारं डिस्टन्स त्याला म्हणतो आपण मीन फ्री पाथ लॅम्बडा, विच इज गिवन बाय दिस फॉर्म्युला 1/√2 पाय. बरं, आता बच्चा पार्टी याला ह्या n/v ला आणखी म्हणजे परीक्षेमध्ये हा नाही विचारत फॉर्म्युला, ते लय हुशार आहेत, त्यांना माहिती हे तुम्ही पाठ करून येताल, तोंड पाठ करून येताल. मग n/v ला दुसरा ऑप्शन काय रे बाबा, तर कधी कधी ह्या n/v ला आपल्याला फसवण्यासाठी असं स्मॉल n लिहितात, ND म्हणजे कोण, हे याला म्हणतात नंबर डेन्सिटी. काय म्हणतात याला, नंबर डेंसिटी. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स पर यूनिट वॉल्यूम इज कॉल्ड एज नंबर डेंसिटी. तो ये फॉर्मूला ऐसा बनेगा, लैम्बडा इज इक्वल्स टू 1/√2 इंटू पाय इंटू, हा √2 बघा फक्त 2 साठी ॲप्लिकेबल आहे. ते आपल्याला ऑप्शन देताना कधी कधी सगळे देतील ऑप्शन, सगळीकडे स्क्वेअर रूट देतील, नाही तसं नाही आहे. हा फक्त याला ॲप्लिकेबल आहे. पाय इंटू क्या, डी स्क्वेअर, और ये n/v को क्या लिखूंगा, n/d. ओके. आणि बच्चा पार्टी तुम्हाला काही आठवतंय का रे, मी हे पण सांगितलं होतं 1/√2 म्हणजे काय लिहितात रे. 1/√2 कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 0.707. हे पण पाठ करा, पाय इंटू डी स्क्वेअर इंटू ND, स्मॉल डी, ND. ठीक है, यहाँ पे लिखता हूँ सिंस ND इज नथिंग बट नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट वॉल्यूम. बरं, परत एकदा ह्या पायची व्हॅल्यू पण किती असते, म्हणजे हे कुठल्या थराला जाऊन तुम्हाला गोष्टी विचारतील सांगता येत नाही. आणि तुम्ही तर म्हणताल अरे मी असा ओळखीचा फॉर्म्युला बघितला आहे पण हे असं कधी सॉल्वच नाही केलं. सो 3.14 अगेन 3.14 आहे, वरती 707 आहे, तर याचा डेसिमल वाटल्यास शिफ्ट करून घ्या. तर 707 असं लिहू शकता तुम्ही, 707 इंटू 10⁻³ एकच मिनिट हा बच्चा पार्टी. हाँ, सो बच्चा पार्टी यहाँ पे आता हो तो 707 कैन बी रिटन एज 10⁻³ होल डिवाइडेड बाई का है 3.14. 3.14 को भी आप ऐसा लिख सकते हो, देखो डेसिमल पॉइंट 2 से शिफ्ट किया 10⁻² इंटू डी स्क्वेअर इंटू ND. लॉजिक आलं, समजलं. आणि या 707ला 314 ने भाग द्या, हे 10⁻³ -2 हे कट झालं, एक -1 वरती शिल्लक राहिला, याला भाग देणं जास्त सोपं आहे. आता त्याची व्हॅल्यू काढा तुम्ही. हा 707ला 314 ने भाग द्या आणि आणखी एक फॉर्म्युला काय म्हणजे व्हॅल्यू सहित काय येतोय हे बघा.
म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये असं करतात, दुसरं काय नाही, की तुम्हाला ते लिहिण्यासाठी भाग पाडतात. तर बेस्ट वे आपणच त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये जाऊयात, की बाबा अरे हां आम्ही याचा आन्सर काढण्यासाठी पण कॅपेबल आहोत. आणखी एक, तर लॅमडाचा जो फॉर्म्युला लिहिला आपण, वी हॅव, हां बोलो, लॅमडा इज इक्वल्स टू क्या लिखा था बोलो, 1/√2 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू एन बाय व्ही, बरोबर. मग ह्या एन बाय व्हीला के बीच्या टर्म्समध्ये काही रिप्लेस करता येईल का? तर बघूया. हे बघा, मी तुम्हाला एक इक्वेशन शिकवलं होतं, पी वी इज इक्वल्स टू काय असतं रे बाबा, ओ एन आर टी. एन को क्या रिप्लेस कर सकते हैं अपन, एन अपॉन एन ए इंटू कौन, आर इंटू क्या, टी, विच इज नथिंग बट पी व्ही. मग बच्चा पार्टी, मला एन बाय व्ही हवा आहे इथं, मला काय हवं आहे, एन बाय व्ही. सो हे बघा, मी काय करेल, ह्या एन एला इकडे घेऊन येईल, ह्या व्हीला इकडे घेऊन येतो, ठीक आहे. आणि सॉरी, ह्या व्हीला इकडे घेऊन आलो एन बाय व्हीच्या अंडर. आणि ह्या आर बाय एन ए काय असेल रे, आर अपॉन एन ए. आर अपॉन एन ए काय असतो, आर अपॉन एन ए गॅस कॉन्स्टंट अपॉन ॲव्होगॅड्रोस नंतर, त्याला के बी टी म्हणतो आपण, बरोबर. तर मी वाटल्यास रिप्लेस करून घेतो, पी व्ही इज इक्वल्स टू, पहिल्यांदा रिप्लेस करून घेतला के बी टी आर अपॉन एन ए, एन टाइम्स के बी टी, कळलं. त्या आर अपॉन एन एला रिप्लेस केलं, आणि हा व्ही इकडे आला, आणि बाकीच्या टर्म तिकडे गेल्या, ह्या के बी टीच्या टर्म तिकडे गेल्या. तर काय बनेल हा इक्वेशन, देअरफॉर ये बनेगा पी अपॉन के बी टी इज इक्वल्स टू क्या, एन अपॉन व्ही, बराबर. आणि मग आपण हा जो एन बाय व्ही आहे आपला जो फॉर्म्युला होता, लॅमडा इज इक्वल्स टू क्या था, 1/√2 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर, हा इंटू एन बाय व्हीला रिप्लेस करेल, प्रेशर अपॉन के बी टी. लॉजिक आलं, समजलं. हा के बी टी वरती घेऊन गेलो, इक्वेशन काय बनलं, के बी इंटू टी होल डिवायडेड बाय √2 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू प्रेशर. झाला फॉर्म्युला. चीजें क्लिअर आहे आता. एन बाय व्ही हा रिप्लेस केला, कशाने रिप्लेस केला, what is n, number of molecules, what is v, volume, is equal to pressure upon Boltzmann constant upon t. Boltzmann constant ची व्हॅल्यू किती असते रे, बोल्टमैन कांस्टेंट की वैल्यू 1.38, हाँ किसी को याद है वैल्यू 1.38 इंटू 10 टू द पावर -23, 10 टू द पावर -23, ठीक आहे. त्याचं युनिट के बी इज इक्वल्स टू, युनिट लिहायचं असेल तर आर अपॉन एन एच्या टर्म्समध्ये तुम्ही युनिट लिहू शकता, जसं आपण के बी इज इक्वल्स टू लिहिलं आहे आर अपॉन एन ए, ठीक आहे. तो आरचं युनिट तुम्हाला माहिती आहे, मगाशी सांगितलं. आता युनिट काय होतं, आर साठी युनिट सांगा. जर 1 मोल असेल तर आपण लिहू शकतो बाबा त्याच्यासाठी, ठीक आहे, पर मोल. तर जूल हा पर मोल पर केल्विन असं युनिट होतं आरचं. आणि खालचं एन एचं पण युनिट पर मोल जर असेल तर 1 अपॉन सॉरी नंबर ऑफ ॲव्होगॅड्रोस मॉलिक्यूल युनिटलेस डायमेन्शन लेस लिहिलं होतं आपण, जर आठवत असेल तर एन एचं. तर एन ए इज किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे बाबा गिवन नंबर ऑफ ॲटम्समध्ये. ओके, सो ठीक आहे. पण मला सांगायचं काय आहे, लॅमडाची व्हॅल्यू अशी पण होती, असा एक फॉर्म्युला, म्हणजे 2-3 फॉर्म्युले शिकलो आपण लॅमडासाठी, बरोबर, व्हॅल्यूच्या डिफरंटच्या टर्म्समध्ये. मग त्याच्याशी रिलेटेड लगेच एक न्यूमेरिकल पण आहे. क्वेश्चन नंबर 12मध्ये मी गिवन थिंग्स लिहितो, गिवन थिंग्स लिहून तुम्हाला काय त्याचा आन्सर सॉल्व्ह करता येते बघूया. ऑप्टेन द मीन फ्री पाथ्स, क्वेश्चन नंबर 12 दिला आहे त्यांनी, लगेच सेम पेज नंबर, क्वेश्चन नंबर 12, पेज नंबर है मेरा 88. काय दिलं आहे त्याच्यावर, तर ऑप्टेन द मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल, नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे बाबा. ओके, काय फाइंड आउट करायचं त्याचा, तर मीन फ्री पाथ म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचा ॲट 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिला आहे 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, 0 + 273, कारण केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्या. ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर भी दिया है उन्होंने 1 ATM. 1 ATM कसं लिहिणार आपण, 1 ATMची व्हॅल्यू सांगेल मला कोणी काय लिहायची. सो 1 × 10 टू द पावर 5 घेऊन टाकू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द मॉलिक्युलर डायमीटर ऑफ नायट्रोजन, डायमीटर ऑफ मॉलिक्युलर इज गॅस इज 324 PM. आता PM म्हणजे कोण, पोस्टमार्टम नाही, PM म्हणजे पिकोमीटर. काय म्हणतात त्याला, पिकोमीटर.
ते साडीला फॉल करतात, त्या पिको फॉल करतात तो पिको नाही, ठीक आहे. साडी के फॉलसा कभी ऐश किया रे कॅश किया रे काहीतरी गाणं होतं ना ते. ते गाणं आहे ना रे कुठलं तरी ते साडी के फॉलसा जैसे पिको किया रे का काहीतरी असं काहीतरी होतं बाबा. टन 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 टन. बरं, पिको का मतलब आता आपल्या केसमध्ये पिको मतलब 10⁻⁻12 असतो. किती असतो? 10⁻⁻12 मीटर असतो. लक्षात ठेवायचं सर्वांनी. सो डी ची व्हॅल्यू. बरं, मग सगळ्या व्हॅल्यू एस आय युनिटमध्ये घेतल्या का? लॅमडा फाइंड आउट करायचा आहे. लॅमडा म्हणजेच कोण? मीन फ्री पाथ. ये फाइंड आउट करना है. टी मतलब कौन दिया है? टेम्परेचर. पी मतलब कौन दिया है? प्रेशर. डी मतलब कौन दिया है? डायमीटर. और क्या दिया है बाकी? अज्युम दॅट द गॅस इज आयडियल. असं म्हटलंय, गॅसला आयडियल माना आणि तुम्ही सोडवा बाबा. आता लॅमडाचा फॉर्म्युला सांगा टेम्परेचर प्रेशरच्या टर्म्समध्ये. आपल्याकडे दोन फॉर्म्युले लॅमडाचे सांगा. वी हॅव लॅमडा इज इक्वल्स टू 1/√2 पाय इंटू बोला d² इंटू n/v. आता वाघ जर n/v फॉर्म्युल्याने जर गेला तर n पण दिला नाही, व्हॉल्यूम पण दिला नाही, पण प्रेशर दिलाय, टेम्परेचर दिलाय. मग वाघ सरांना आता वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल जो तुम्ही डिराईव्ह केलाय. काय फॉर्म्युला होता? कुणी बोलेल का? सांगा सांगा पटकन. लॅम्बडा इज इक्वल टू हा, TBT upon √2 pi d²p. यस, KBT √2 इंटू पाय इंटू d² अपॉन क्या? पी. मग व्हॅल्यू आहेत का दिलेल्या आता सर्व? फक्त केबीची व्हॅल्यू नाही, पण केबीची व्हॅल्यू तोंडपाठ असली पाहिजे. मग अशी सांगितलं केबीची व्हॅल्यू. सो वी शुड गो विथ सेकंड फॉर्म्युला. द रीजन इज अपने पास लैम्डा टी टेम्परेचर प्रेशर और डायमीटर है. तो चला व्हॅल्यू टाकून देतो आणि कॅल्क्युलेशन तुम्ही करणार छानपैकी. आज म्हणजे पुरणपोळी खाता खाता तुम्ही आज कॅल्क्युलेशन करणार आहेत. शाणे बाळ आहेत सर्वजण, मला माहिती आहे, ठीक आहे. आणि येतं आहे सर्वांना, शिकवलं आहे मी. √2ची व्हॅल्यू 1.41 लिहून टाका, पायची व्हॅल्यू 3.14 लिहून टाका, डीची व्हॅल्यू 324 इंटू 10⁻⁻12 त्याचा काय परत स्क्वेअर इंटू प्रेशर 1 इंटू 10⁻⁵. बरं बरं बरं, सांगा आता. आता मला तर वाटतंय डोक्याला मुंग्याच येणार आहे कॅल्क्युलेशन करताना. लॉग टेबलच वापरावं लागतंय का ना? ठीक है, बट वी विल ट्राई टू मेक इट एज सिंपल एज पॉसिबल. कैसे करोगे? आपको मैंने सिखाया है, बोलो कैसे करोगे. तो लॅमडा इज इक्वल्स टू बच्चा पार्टी लोग काय करूयात, वरती 1.38 आहे, ठीक आहे, राहू द्या. 273ला आणि हा 10⁻⁻23 बाजूला घेऊन घ्यायचा. 10⁻⁻23 273ला आपण असं लिहूया 2.73 इंटू 10⁻, काय रे बाबा, +2. आणि हा 10⁻⁻23 जसे तसा होल डिवायडेड बाय खाली बघा 1.41 इंटू 3.14 इंटू 324 इंटू 10⁻⁻12 चा स्क्वेअर. सो दिस कॅन बी रिटन ॲज 324 इंटू 324 इंटू 10⁻⁻12 चा स्क्वेअर 10⁻⁻, 12×24 किती झालं, -24. बरोबर. मल्टिप्लिकेशन करायचं, स्क्वेअर नाही करायचा. 12चा स्क्वेअर 144 होऊन जाईल. येडेबिडे झाले काय तुम्ही? 144 एवढे कुठे पॉवर राहतात का? सो मल्टिप्लिकेशन असतं a⁻m to the power n इज गिवन बाय द फॉर्म्युला a⁻m इंटू n अँड इंटू 10⁻⁻5. बराबर. तो बच्चा पार्टी बोलो फिर. -24 -5 म्हणजे सगळे 10चे पॉवर एका बाजूला घ्या. आणि इथं जर तुम्हाला छोटं करता आलं ह्या नंबरला तर यालाही छोटं करा. कसं करणार? आणि यांचं लॉग काढणं जास्त सोपं राहील मग तुम्हाला. लॅमडा इज इक्वल्स टू 1.38 इंटू 2.73 वरती उरलाय 10⁻⁻21 होल डिवायडेड बाय +2 -23 आणि नीचे 1.41 इंटू 3.14 इंटू 3.24 इंटू 3.24 इंटू 10⁻² +2 इथं किती बनला, +4 इंटू 10⁻⁻29. ठीक आहे. मग करताल बच्चा पार्टी, आता एवढं करताल तुम्ही, एवढे कॅल्क्युलेशन करताल. आता 10चं पॉवर पण कमी करून दिलेत तुम्हाला. खूप खूप सोपं झालंय. काय करायचं, लॉग घेताना आहे ना
म्हणजे माझी अशी पद्धत आहे, मी आधी वर्षाचा लॉग काढून घेणार, दोघांची ॲडिशन करणार, लॉग ऑफ 1.38 लॉग ऑफ आणि इथंच करायचं बरं का कॅल्क्युलेशन नोटबुकवर. म्हणजे तुम्ही जिथं लिहिता ना तिथं, नाही तर मागच्या पेजवर केलं तर त्याला काय अर्थ नाही आहे. मग ह्या दोघांची ॲडिशन जी आली ती लिहून घ्या, काहीतरी येईल इथं, लगेच त्याचा अँटीलॉग घ्यायची गरज नाही. पण जी एक्स ॲडिशन येईल आणि खालच्याची बघा लॉग ऑफ 1.41, त्यानंतर लॉग ऑफ 3.14, ओके, त्यानंतर लॉग ऑफ काय 3.24, त्यानंतर लॉग ऑफ काय 3.24, ठीक आहे, इज इक्वल टू सगळ्यांची ॲडिशन करायची. ही पण खाली सगळ्यांची मल्टिप्लिकेशन ॲडिशन होईल, त्याची काहीतरी वाय व्हॅल्यू येईल. मग आता हे डिव्हिजन साईन आहे, मग एक्स मायनस वाय करायचं, वाय मायनस एक्स करायचं नाही. ही जी आली व्हॅल्यू ना लॉगची व्हॅल्यू, तर एक्स मायनस वाय हे परफॉर्म करायचं. परफॉर्म केलेलं जे उत्तर झेड येईल, झेडचा अँटीलॉग घ्या, ठीक आहे. अँटीलॉग घेऊन जे आन्सर येईल ते इथं डायरेक्ट लॅमडा इज इक्वल्स टू मांडून टाका. अँटीलॉग ऑफ झेड काय जो आला तुमचा तो, आणि इंटू 10चा पॉवर. आता मी लगेच करून देतो तुम्हाला. -29 +4 -25, -25 10⁻⁻, -21 आहे, हा -5 आहे, -5 वरती आला, नाही -5 नाही, किती, हां 29 -25 आणि -4 राहिला ना, -4 वरती आला, बरोबर का? 10⁻⁴ +4. +4 राहिला ना, 10⁻⁴, ठीक आहे, बरोबर होतंय ना. -29 -4 पण -7 मध्ये आलंय, -7 आन्सर -7 मध्ये येत आहे त्यांचं, म्हणजे फायनल आन्सर जे पाहतोय ना मी. हे खाली -24 आहे का पिकोमीटरचं? ओके ओके, सर प्रेशरची व्हॅल्यू 10⁻⁻ +5 आहे. हां इथं मी -5 केला का? ओके, +5, मग -24 +5 किती आला साक्षी? -21 येईल इथं आहे ना, सॉरी -24, हां -19 बरोबर, आणि -19 +4 किती झाला हा -13 का? एम आय करेक्ट? -13 आणि वरती किती राहील? -8 शिल्लक राहील. मग हे बघा -19, हे बघा +5 होता ते मी -5 घेतला गलतीने, -24 +5 झाला -19, -19 +4 तर हा झाला 15, -15 आणि वरती राहिला -6 शिल्लक राहील मग, आहे ना, ठीक आहे, मीटरमध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू. सो तेवढं काढा, लॉग अँटीलॉग तेवढं काढून घ्या. आता कसं काढायचं ते पण शिकवलंय मी आता तुम्हाला, एवढं बेसिक शिकवलंय. सो मी एक्सपेक्ट करतोय मग आता तेवढं. हां, सो आज बच्चा पार्टी आपल्याकडे, अरे वा, एवढं कॅल्क्युलेशन, एवढं न्यूमेरिकल्स घेऊन सुद्धा आपल्याकडे आज वेळ शिल्लक आहे. मग आपल्याला आज रेडिएशनचा पार्ट सुरू करून टाकूया. सो रेडिएशन खूप सोपं आहे. पेज नंबर 97वर या. 97वर तुम्हाला जायचं आहे क्वेश्चन नंबर 45 कडे. सर्वांनी या पटकन, तेवढे डेफिनेशन घेऊयात आणि मग झालं आपलं, ठीक आहे. आजचा पार्ट यहाँ पे ख़त्म कर डालेंगे. तो बच्चा पार्टी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा अँड रेडिएशन असं नावाचा हा चॅप्टर आहे. तर आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पहिला पार्ट होता जो कंप्लीट केला. आता जो नेक्स्ट पार्ट है तो है बच्चा पार्टी लोग रेडिएशन. तो आज जो सीखना है अपन को वो सीखना है रेडिएशन का पार्ट. मग रेडिएशनच्या पार्टमध्ये सुरुवात कुठून करायची आहे? तर सोप्या आहेत गोष्टी सुरुवात करण्यासाठी. हे बघा काय असतं, आता कुठलाही सरफेस आहे, आता लाईक मी आता हा एक मेटल सरफेस घेतला, मेटल, ठीक आहे. सो दिस इज अ मेटल सरफेस. ह्या मेटल सरफेसवर जर एनर्जी म्हणजे लाईक वरतून एनर्जी आली, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट. आता इथून पुढे लक्षात ठेवा, क्यू म्हणजे कोण म्हणायचं? क्यू म्हणजे क्यू कुणासाठी वापरतात सिम्बॉल फिजिक्समध्ये? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. नाही, ते तो सी होता, सी.
CPCV. Q stands for heat energy. Q stands for काय असतं, हीट एनर्जी. आणि C stands for CV जे होता त्या व्हॅल्यू त्यांना तुम्ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणत होते. ओके, स्पेसिफिक हीट कैपेसिटी. तो अपन अभी जो फोकस करने वाले हैं बच्चा पाटी लोग, तो वो रेडिएशन पे आहे. रेडिएशन म्हणजे काय की सूर्याकडनं येणारा जो प्रकाश आहे, सनलाईट, त्याला रेडिएशन म्हणतात. काय म्हणतात, रेडिएशन. तो मग आपल्याला जो रेडिएशन शिकायचा आता ह्या पार्टमध्ये, तर समजून घ्या जो सूर्याकडनं येतोय प्रकाश त्याला आपण इन्सिडेंट एनर्जी म्हटलं. कुठली एनर्जी, इन्सिडेंट एनर्जी. तर त्या इन्सिडेंट एनर्जीपैकी काही अमाऊंट ऑफ एनर्जी त्या सरफेसपासनं रिफ्लेक्ट होते, काही अमाऊंट ऑफ एनर्जी याच्या थ्रू ट्रान्समिट होऊन बाहेर पडेल, आणि काही अमाऊंट ऑफ एनर्जी हा ॲब्सॉर्ब करून घेईल. हे बघा, सोपं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी घराची ग्लास विंडो देत असतो. घराची ग्लास विंडो, हे बघा, सपोज आपलं घर आहे, ही घराची खिडकी आहे, घराच्या बाहेर सूर्य उगवलेला आहे, ठीक आहे असा, आणि तुम्ही घराच्या आतमध्ये आहात, तर तुमच्यामध्ये आहे ही ग्लास विंडो. कोण आहे ही, घराच्या भिंतीच्या, आता भिंत नाही काढली, ही कोण आहे, ग्लास विंडो. मग जो प्रकाश येईल किंवा जो लाईट येईल, UV लाईट, त्या एनर्जीला कुठली एनर्जी म्हणणार, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट, बरोबर. मग त्यापैकी काही एनर्जी काय होते, ह्या काचेमुळे काय होईल, काही एनर्जी, बोला बोला, काही एनर्जी काय होईल, रिफ्लेक्ट. काही एनर्जी काय होईल, काच काय करेल, काचही गरम होईल ना स्वतः, ती ॲब्सॉर्ब करून घेईल, आणि काही एनर्जीला ती काय करेल, आतमध्ये ट्रान्समिट करेल. आहे की नाही, प्रकाश येतो की नाही खिडकीतनं, अरे समजलं की नाही. सो रेडिएशनमध्ये ह्या 3 गोष्टी जर समजल्या, सोपं उदाहरण आहे, आणि डे टू डे लाईफमध्ये हे अनुभवलंय, पण म्हणायचं काय, हेच मास्तर लोकांनी कोणी सांगितलं नाही आपल्याला कधी, आहे की नाही. नॉर्मली नुसते फक्त आपण खिडकीत उभं राहिलोय म्हणून राहिलोय, अरे वाह वाह सर क्या नज़ारा दिख रहा है बाहर, अरे भाई तू फिजिक्स का कन्सेप्ट तो अप्लाई कर भाई, वहाँ पे नजारा बिजारा नंतर बघ. ते पावसाळ्याचे दिवस आहे, छानपैकी अवकाळी पाऊस पडतोय, मस्तपैकी भजे खाऊशी वाटतायत, वडापाव खाऊशी वाटतोय, जाम भूक लागली आहे, आणि आपण आहे की आपलं बघा ना नशीब किती पालतं की आपण बसलोय शिक्षण घेत. तुमच्यापैकी कुणी जण लय भारी बरं का, तुम्ही लोक घरी वर्ग ऑनलाईनमध्ये अभ्यास करता करताय ना, तुम्ही मला माहिती आहे भजे बिजे आणत असणार आहे, कुणीतरी झोपून बिपून मस्त लेक्चर ऐकत असणार आहे. आई म्हणून बाया बाबा लेकरू 6 वाजले 5:30 वाजल्यापासून त्या टी व्हीला पुढं बसलंय, कम्प्युटर पुढं बसलंय, आणि मोबाईल पुढं बसलंय, किती ग अभ्यास करतंय माझं लेकरू. लेकराला भूक लागली असेल, लेकराला द्या भजे द्या खायला, लेकराला वडापाव खायला, हां. आणि लेकरं आई बसले बसले दे बरं एखादा पापड दे बरं, कुरडई दे बरं हातात, आणि चाललंय वाघ मास्तरचं कीर्तन चाललंय तिकडं, आहे की नाही, चालू द्या चालू द्या. हां ते बघा पाटेकर म्हणतोय तिकडं, मी ओळखलं ना, पाटेकर भजे खातोय म्हणतोय, मी ओळखलंच होतं, मला माहिती आहे रे, तुम्ही लोक आहे ना शिक्षण घेऊच नका तुम्ही, हां मला माहिती आहे, तुम्ही नुसते आहे ना, तुमचा जन्मच खायसाठी झालेला आहे, नुसतं खायचं, नुसतं वांगायचं. दुष्काळ पडेल रे दुष्काळ, एक तुम्ही जर नुसते खात राहिले, अभ्यास नाही केला, डोक्याचा वापर करा रे, लई चांगलं डोकं दिलंय आपल्या शरीरावर, आहे की नाही. ठीक आहे. सो मग बच्चा पार्टी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जेवढी एनर्जी आली तेवढी एनर्जी, त्यातली पार्ट ऑफ एनर्जी मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, एनर्जी आली, इन्सिडेंट झाली, इन्सिडेंटपैकी काही एनर्जी काय झाली, ॲब्सॉर्ब, काही एनर्जी काय झाली, रिफ्लेक्ट, काही एनर्जी काय झाली, ट्रान्समिट. हे बघा, सपोज आली 100 जूल, त्यातली 30, 20, काय 70, काय जे असेल 50 काय असेल, पण सगळ्यांचं ॲडिशन सेमच येणार. लॉजिक समझ में आया. सो व्हाट इज QA, बोलो QA क्या है, QA हीट एनर्जी एब्सॉर्ब, हीट एनर्जी ॲब्सॉर्ब गिरवले, हां. QR हीट एनर्जी रिफ्लेक्ट, रिफ्लेक्टेड, आणि QT काय, हीट एनर्जी Transmitted heat energy. ट्रान्समिटेड थ्रू. मग एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला, आपल्या घराची ग्लास, विंडो ग्लास. हां ग्लास विंडो, हे एक्झाम्पल दिलं. विंडो कशाची बनलेली आहे, तर ग्लासची बनलेली आहे, मी त्याचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला.
जेणेकरून तुम्हाला तुम्ही पाहताल की बाबा हीट एनर्जी अशा प्रकारे फ्लो होतीये बाबा. मग आता काय करूयात, दोन्ही तरफ आपण क्यू आयने डिवाइड करून टाकूयात. इकडे क्यू आय इकडे क्यू आय डिवाइड करून टाकूयात. डाव्या बाजूला केलंय म्हटल्यानंतर उजव्या बाजूला करावं लागेल, आणि उजव्या बाजूला जर करायचं म्हटलं तर क्यू आर क्यू टी होल डिवायडेड बाय काय क्यू आय. मला सांगा, दोन्हीकडे क्यू आयने डिवाइड केलं, मिनिंग चेंज झालं का? नाही. इकडचं क्यू आय तिकडचं क्यू आय तसंही कॅन्सल होईल. पण आता उजव्या बाजूला जे न्यूमरेटर टर्म्स आहेत त्यांना आपण सेपरेट करून टाकूयात. असं क्यू ए अपॉन क्यू आय सेपरेट करूयात. का बरं? कारण मला एक इक्वेशन लिहायचं आहे. अरे समजतंय का? क्यू टी अपॉन क्यू आय, आणि क्यू आय इकडचा काय झाला, हा कॅन्सल होणी, तर काय राहिला शिल्लक 1. मग हा जो रेशो आहे क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट, त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट, त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. अँड क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट, त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. सो दिस इज अ व्हेरी फंडामेंटल अँड व्हेरी फेमस इक्वेशन इन केस ऑफ रेडिएशन चॅप्टर. पूर्ण रेडिएशन चॅप्टर तुमचा ह्या फंडामेंटल इक्वेशनवर बनलेला आहे. सो दॅट इज जसं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस कुठल्या फंडामेंटल इक्वेशनवर बनला होता, कोणी सांगेल का? मला आठवतंय का? प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल पहिल्याच दिवशी शिकवलं होतं. 1/3 m/v इंटू काय C²RMS. याच्यावर सगळं आपण पूर्ण चॅप्टर शिकवलंय मी तुम्हाला ह्याच इक्वेशनवर. सगळे गणित, सगळे रिलेशन. तसं आता हा जो रेडिएशन आहे हा चॅप्टर याच्यावर बेस्ड आहे. बच्चा पार्टी लय तनतन करून शिकवतो रे, लय जीवाच्या आकांताने शिकवतो. अभ्यास करा, स्वतःचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा. आमचं नाव मोठं होईल ती गोष्ट वेगळीच, अजून तुमच्याच्याने रिव्ह्यू देणं हो नाही आम्हाला गुगलवर. अजून गुगलवर रिव्ह्यू टाकायला व्हाय ना तुम्हाला. घरीच दिवसभर मोबाईल घेऊन टाईमपास करत असतील, पण लिंकवर कोणी गेलं नसेल, आहे का नाही? अरे जाऊ सरांच्या अकॅडमीला 5 स्टार रिव्ह्यू देऊ, नाही ते नाही जमणार तुम्हाला. दिवसभर ही काय ती सध्या काय करते आणि तो सध्या काय करतो याच्यातच वेळ गेला असेल आपला 12 मास दिवसभर. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, तो डेफिनिशन पहिली डेफिनेशन लिहूयात आपण. पहिली कुठली? कोइफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन. हाँ बोलो, कोइफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन. कोई बताएगा मुझे स्मॉल ए के बारे में? सो हाउ टू डिफाइन स्मॉल ए? Small a can The be ratio defined of as heat energy quantity of heat absorbed to the energy. ratio. It is defined as ratio of quantity of heat energy absorbed. Direct लिहायचं आहे बघा. रेशो ऑफ कशाचा रेशो? हा, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी क्या बोलो? absorbed to the quantity of heat energy. Yes बोलो, quantity of heat energy incident. लक्षात आलं सर्वांच्या? मग डेफिनेशन लिहिता येईल तुम्हाला. डेफिनेशन काय लिहिणार? इट इज डिफाइंड ॲज, बघा हे फिजिक्समध्ये ना हे टेक्निकल टर्म्स समजून घ्या. इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ आणि मग लिहायचं क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब. पहिलं सेंटेन्स लिहून टाकायचं, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब टू द, गाळलेल्या जागा भरा फक्त, टू द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट. येईल करता? बरं बच्चा पार्टी, मला सांगा याचं एसआय युनिट सांगा. एचं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचं एसआय युनिट सांगेल का मला कोणी? एला युनिट असेल का? पहिली गोष्ट ते सांगा. हो की नाही? नाही. का बरं नाही? जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब होते तेवढीच एनर्जी इन्सिडेंट होणार आहे. मग ते त्यांचं असं टेक्निकल कॅन्सल करेल ना. हां, ते सेम आहेत. सेम म्हणजे सेम टाईपचे आहेत ना क्वांटिटीज. एनर्जी आहे ना, वरच्याचं जूल असेल, खालच्याचं जूल असेल, रेशो आहे. मग सेम टाईपच्या जर फिजिकल क्वांटिटीज असतील तर त्यांचे युनिट सेम असतात. त्याच्यामुळे युनिट कॅन्सल करतील एकमेकांना. अँड इट इज जस्ट अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. इट इज नॉट हॅविंग एनी युनिट, इट इज नॉट हॅविंग एनी डायमेन्शन्स. सो नोट लिखोगे फिर? ठीक आहे. सो युनिटलेस म्हणजे आपलं तत्व फिक्स आहे काय?
सर नवीन डेफिनेशन शिकली की आपण नवीन फॉर्म्युला शिकलो की त्याचं युनिट अँड डायमेन्शन काढायचं म्हणजे काढायचं. ठीक आहे. सो मग मी काय अपेक्षित करतो, तुम्ही लोकांनी होमवर्कमध्ये काय लिहायचं आता सांगा. दुसरं कुठली डेफिनेशन लिहिताल? स्मॉल आरची. स्मॉल आर कोण आहे? स्मॉल आर कोण आहे? प्रतीक्षा. प्रतीक्षा गुंजाळ. ऑफ रिफ्लेक्शन. हा, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. स्मॉल टी कोण आहे? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हा, श्रावणी. श्रावणी सुपेकर. तिघांची ऍडिशन काय आली? 1 आहे. श्रावणी सुपेकर. ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू क्या आया? 1 आया. बराबर. 1. यस यस. हा, श्रावणी शिंदे. क्यू काय? क्यू कशात सिम्बॉल आहे? क्यू. श्रावणी शिंदे तुला विचारतोय. बरं, तोरणमल सांगा. हीट एनर्जी. यस, हीट एनर्जी. व्हेरी गुड, हीट एनर्जी आहे. सो लक्षात ठेवा मग आता हे सगळ्या गोष्टी की अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अशा पद्धतीने अभ्यास केल्याने यार तुम्हाला सांगतो काहीचा अभ्यास हा डिफिकल्टच नाही आहे. फक्त आहे ना त्या डेप्थपर्यंत आहे ना आपले शिक्षक लोक जात नाही आणि म्हणून आपल्याला आहे ना येत नाही. आणि आपण तर विद्यार्थी राहिलो, आपणही स्वतःहून एवढं करणार नाही कारण आपल्यावर तेवढं प्रेशर नाही कोणाचं किंवा आपली तेवढी मॅच्युरिटी नाही. ठीक आहे. आपण कोचिंग त्याच्यासाठीच जॉईन केलं आहे, कॉलेज त्याच्यासाठीच जॉईन केलं आहे. सो शिक्षकाचं काम आहे तेवढी डेप्थ विद्यार्थ्यांना द्यायची. ओके. सो मग क्वेश्चन नंबर 45, 46 दोन्ही घेतला आहे मी. आहे वेळ तर मी लगेच पुढचा पार्टही घेतो. क्वेश्चन नंबर 45, 46 तुम्ही करतायत मग आता होमवर्क म्हणून किंवा ह्या नोट्समधूनच करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 बघा. 47 तिथं लिहिलं आहे ॲथरमॅनस. ॲथरमॅनस सबस्टन्स काय असतो? ॲथरमॅनस. आणि दुसरा आहे डायॲथरमॅनस. ठीक आहे. आता आहे ना हे शब्दातच फसवतात लय. ॲथरमॅनस सबस्टन्स कुणाला म्हणायचं आणि डायॲथरमॅनस सबस्टन्स कुणाला म्हणायचं असं ते विचारतायत आपल्याला. बच्चा पार्टी बोर नाही झालं ना? बोर झाला असेल तरी तुमच्या समोर पर्याय नाहीये. ठीक आहे, अभ्यास करायचाच आहे आपल्याला. ठीक आहे. नाही तर तुम्हाला वाटलं असेल वाघ सर लगेच एखादी स्टोरी बिरी सांगतील. ठीक आहे. अरे बाबू आज लय दमवलं मला घरच्यांनी. सकाळी गाड्या धुवून घेतल्यात माझ्याकडून. ते म्हणे 4 व्हीलर तुझी धुवून काढ. 4 व्हीलर नाही, आपलं प्रायव्हेट जेट. सॉरी, 4 व्हीलर नाही शब्द वापरायचा. आपली प्रायव्हेट जेट आहे ना SSAची. धुवून काढली. त्याच्यानंतर 2 व्हीलर बायको म्हणली माझी 2 व्हीलर आता तुमची 4 व्हीलर धुतली. माझी 2 व्हीलर मी तुमच्यासाठी गरम गरम पुऱ्या करते म्हणे. आणि पुऱ्यासोबत म्हणलं काय श्रीखंड आहे का? म्हणे नाही, वांग केलंय म्हणे, वांग. अरे बाबो म्हणलं हे काय लय अवघड आहे वाघ सर. जिनं काय सांगायचं तुम्हाला, लय आम्हाला काम करून घेते वाघ सर. फक्त अकॅडमीला आलं तर दादा आहे, घरी गेल्यानंतर डायरेक्ट शेळी बनून जातो वाघ सर. काय आता जे आहे ते बरं आहे, जाऊ द्या. मग काय त्याच्यानंतर मग अजून काय, हां मग मध्येच पोरगं म्हणलं पप्पा माझी सायकल पण धुवावं लागेल. मग आता काय ते पोराची सायकल पण आता ऐकावं लागत आहे. आणि बरं झालं पाणी नाही व्हावं लागलं. घरी पाणी येतं आहे दत्त महाराजांच्या कृपेमुळे. तेवढं तरी आहे, नळाला पाणी डायरेक्ट आहे. नाही तर आहे टाकीहून हांडा घेऊन वाघ सर पाणी आहे. ठीक आहे. ड्रम लावलेत, सायकलीला अडकवलेत आणि चाललेत आपले टांग मारून सायकलवर. परिस्थिती अवघड होती. लहानपणी केलं आहे ह्या गोष्टी, पण आता गोष्टी बदलल्यात. आणि 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 मग काय माझी मला लेट झालं मग यायला क्लासवर यायला. मग माझं लेक्चर होतं सकाळी 12वीच्या मुलांचं. वरनं म्हटलं जाओ आज का लेक्चर फिजिक्स का ऑफ है, जी लो अपनी जिंदगी. मग काय पोरं निघले सगळे खुश झाले. 10 ते 11 त्यांचं लेक्चरच नाही झालं आज सकाळी 10 ते 11:15. पण तुम्ही हे आहात काय म्हणताला नशीबवान आहात की तुमचं सुट्टीच्या दिवशी पण आज लेक्चर होतंय. बायको म्हणली होती तसं लवकर या आज येताना तुम्हीच श्रीखंड घेऊन या असं म्हणली होती. पण आता काय आता मी वाहून घेतलेलं आहे नाही का, शिक्षणाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सोडून दिलेलं आहे. काय आता टाळक्यांसोबतच बोलायचं, त्यांच्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे आपल्याला, आहे की नाही. ठीक आहे. सो ॲथरमॅनस सबस्टन्स, हा बोर झालं होतं ना म्हणून थोडंसं चेंज केला टॉपिक. तर ॲथरमॅनस आणि डायॲथरमॅनस बघूया आता.
ठीक आहे. अथर्मनस काय मग आता, तर त्यांनी लिहिलंय सबस्टन्सेस विच आर लार्जली ओपॅक टू थर्मल रेडिएशन दॅट इज डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन देम आर नोन ॲज अथर्मनस सबस्टन्स. तर ह्याच्यातनं हीट पास होणार नाही. डू नॉट अलो हीट टू ट्रान्सफर थ्रू देम, इथं लिहितो डोंट allow this type of substance do not allow heat radiations to pass through them, radiations to pass through them. सर एक्झाम्पल सांगा, बघावं लागेल एक्झाम्पल काय ते. ठीक आहे, म्हणजे असा सबस्टन्स की ज्याच्यातनं हीट पासच होत नाही. आता असं कोण आहे बाबा, नेमकं बघावं लागेल आपल्याला. वूड सर, कोण? वूड. वूड कॉपर पण आहे. नाही, वूड करू शकतो आपण ज्याच्यातनं हीट पास नाही होणार. कारण लाकडं म्हणतं अरे भाऊ आपल्यामधून हीट काय आपण पास होऊ देणार नाही, आपण जळालो तरी चालतो पण आपण हीट काय पास होऊ देणार नाही आपल्या थ्रू. सो यू कॅन टेक वूड ॲज गुड एक्झाम्पल ऑफ अथर्मनस सबस्टन्स. दे डोंट अलो हीट रेडिएशन्स टू पास थ्रू देम, म्हणजे आरपार जाणार नाही त्यांच्या, जळतील ते पण अय भाऊ जायचं नाही, पलीकडे जायचं नाही. डायथर्मनस सबस्टन्स, तर डायथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय आहे तर विच हीट रेडिएशन्स कॅन पास इज ए सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन इझिली पास. मग हे अलो करतात ते. इथं लिहूया दे डोंट अलो, दे अलो हीट रेडिएशन्स, अलो लिहिला हा शब्द, अलाउड आहे हीट रेडिएशन्स टू पास थ्रू देम, रेडिएशन्स टू पास थ्रू देम. अक्षदा तू म्हटली कॉपर, नाही कॉपरमधनं पण हीट पास होईल ना, म्हणजे कॉपरचं भांडं आपण वापरतो नाही का तांब्याचं वगैरे, जर त्याला गरम केलं तर त्याच्या आतमधलं अन्न शिजणारच आहे ना, मग त्या आरपार हीट जातेच आहे ना, पास थ्रू होतेच आहे ना. ठीक आहे, कॉपर नाही येणार, मेटल नाही येणार शक्यतो. मेटल जे आहेत ना दे आर डायथर्मनस सबस्टन्स. इथं लिहितो वाटलंस metals can be diathermous substance. ओके, सो मग अथर्मनस लिहिलं, डायथर्मनस लिहिलं. इथं जो कोइफिशियंट ऑफ मग ट्रान्समिशन असतो तो 0 घेऊयात. ठीक आहे, इथला ट्रान्समिशनचा कोइफिशियंट टी इज इक्वल्स टू काय घेऊया 0, तो पासच नाही करत. आणि इथं टी इज नॉट इक्वल टू 0 असं एक तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे बघा 3 एक्झाम्पल लिहिले. पहिलं वूड, दुसरं डेफिनिशन, तिसरं कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. इथं पण 1 2 3. ठीक आहे, निबंध लिहायला मला आवडत नाही, त्यांनी निबंध लिहून दिला होता, मी डायरेक्ट शॉर्टकटमध्ये तुम्हाला कंपॅरिझन लिहून दिलं. आलो सॉरी, समजलं बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर. ओके, बरं. आता तर ते काय म्हणतायत, तुम्हाला काही कंडिशन द्यायच्यात, लाईक हे बघा परफेक्ट रिफ्लेक्टर, परफेक्ट ट्रान्समिटर कुणाला म्हणायचं, परफेक्ट ट्रान्समिटर. त्यानंतर परफेक्ट रिफ्लेक्टर कुणाला म्हणायचं, आणि तिसरं परफेक्ट ॲब्सॉर्बर कुणाला म्हणायचं. कुठल्या सबस्टन्सला तुम्ही परफेक्ट ट्रान्समिटर म्हणतात, कुणाला परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणतात. परफेक्ट म्हणजे काय, सगळेचे सगळे आलेली इन्सिडेंट एनर्जी ट्रान्समिट झाली पाहिजे, दॅट इज परफेक्ट ट्रान्समिटर. समजतंय का. हे बघा मी तुम्हाला काय सांगितलं, पार्ट ऑफ एनर्जी काय होते, थोडीशी एनर्जी काय होत असते, जी आलेली एनर्जी त्याला म्हणतो आपण इन्सिडेंट, त्यातली थोडीशी एनर्जी काय होते ॲब्सॉर्ब, थोडीशी हीट एनर्जी रिफ्लेक्ट होते, थोडीशी हीट एनर्जी ट्रान्समिट होते. पण परफेक्ट ट्रान्समिटरमध्ये मग फक्त ट्रान्समिशनच होणार, रिफ्लेक्शन ॲब्सॉर्प्शन 0. कळतंय का. मग परफेक्ट ट्रान्समिटर म्हणजे काय, त्याचा कोएफिशियंट ॲब्सॉर्प्शन 1 असेल. रिफ्लेक्टर म्हणजे काय, त्याची आरची व्हॅल्यू 1 असेल. आणि ॲब्सॉर्बर म्हणजे काय, त्याची एची व्हॅल्यू काय असेल, त्याने सगळी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करायची, याने सगळी हीट एनर्जी त्याच्यावर इन्सिडेंट झालेली रिफ्लेक्ट करायची, याने सगळी हीट एनर्जी ट्रान्समिट करायची त्याच्यावर रिफ्लेक्ट झालेली. मग बाकीचे टर्म्स काय असतील त्याच्या 0 असतील, कारण आपण काय लिहितो ए प्लस आर प्लस टी इज इक्वल्स टू काय लिखतो आप 1. तो टीची व्हॅल्यू जर 1 घेतली तर ए आणि आरची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, मग 0 असायला पाहिजे. ठीक है, सो ए एंड आर मस्ट बी यहाँ पे 0, यहाँ पे ए और टी इज इक्वल्स टू 0 और यहाँ पे ए इज इक्वल्स टू सॉरी ए 1 है तर टी आणि आर इज इक्वल्स टू 0.
लॉजिक समझ में आया? तो कोणाला म्हणायचं परफेक्ट ट्रान्समीटर a substance on which if energy gets incident, then complete amount of energy gets transmitted through it. ठीक है? If energy incident on a substance gets completely transmitted through it, then that substance can be called as perfect transmitter. If substance on which if heat energy gets incident and that heat energy gets totally reflected back, then we can see that substance is a perfect reflector. यहाँ पे perfect absorber. If heat energy is incident, on the substance, then that complete amount of energy gets absorbed here. ठीक आहे? So that is perfect absorber. तर बच्चा पार्टी मग तुम्ही काय करायचं, श्रावणी तू मीटिंग लेफ्ट करून परत जॉईन करू शकता. ठीक आहे? तिचं म्हणणं आहे की मला स्क्रीन दिसत नाही आहे आणि आवाज येत नाही आहे. सो आय डोंट थिंक दॅट इज द केस विथ एव्हरीवन. ठीक आहे? सो बच्चा पार्टी मग मला क्वेश्चन नंबर 49 तुम्हाला होमवर्क म्हणून द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 49 करा तुम्ही, पेज नंबर 98. ठीक आहे? पेज नंबर 98. सो आय एक्सपेक्ट की ते तुम्ही करावा तेवढा करा. ठीक आहे? चालेल. क्वेश्चन नंबर 50 मी उद्याच्या सेशनमध्ये तुमचा कवर करून घेईल. मग आपण म्हणजे हा पण पार्ट आहे, हा छोटा आहे पण त्याचे न्यूमेरिकल्स खूप मोठे आहे. तर मग आपण न्यूमेरिकल्सवर कॉन्सन्ट्रेट करू आपलं. ठीक आहे? ठीक आहे बच्चा पार्टी. सो आय डोंट थिंक देर इज अ न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस, बट असेल तर लगेच सांगतो तुम्हाला. ARTवर आहे. पेज नंबर 15वर जा. सॉरी, क्वेश्चन नंबर 15, पेज नंबर 110. आणि जर बच्चा पार्टी आता जे केलं आहे ना आपण त्याच्यावर MCQचे जर आन्सर देता आले तर MCQ सेक्शनमध्ये काय काय करायला लावले ते कुठले प्रश्न आत्तापर्यंत आठवतात का? टिक केले असतील ना तुम्ही? आज तुम्ही क्वेश्चन नंबर 3 करा, क्वेश्चन नंबर 5 करा, त्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. हां, 7 पासून डायरेक्ट 16 पर्यंत जाऊ शकतो तुम्ही. मला असं वाटतं त्यातले आपण काही केलेले डिस्कस. 13, 14, 15, 16 काल होमवर्क दिला होता. हां, ठीक आहे. मग त्याच रिलेटेड आहे. आज तुम्ही तो 14, 15, 16 जो आहे ना तो आजच्या सेशनवर तुम्ही करू शकता सॉल्व. ठीक आहे? चलेगा फिर बच्चा पार्टी. सो खुदा हाफिज, गुड नाईट. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आज म्हणजे मराठी नवीन महिना सुरू होता असं म्हणतात. ही गुढी असते समृद्धीची, ही गुढी असते आपल्या मराठमोळ्या परंपरेची. त्यानंतर काय म्हणूयात की नवीन उभारी घेण्याची, नवीन उमेदीची असंही म्हणूयात, आणि लाईफमध्ये खूप काही करण्याची. ठीक आहे? सो ह्या गुढीप्रमाणेच तुमच्याही आयुष्यातील तुमच्या प्रगतीचा जो आलेख आहे त्या गुढीप्रमाणेच आभाळाला जाऊन खेटावा. आभाळाला तुमची म्हणजे तुम्हाला आभाळाची उंची मिळो हीच मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. 12वीचं वर्ष आहे आपलं, तर 12वीचं वर्ष जोमाने अभ्यासाला लागा. अजून लागले नसताल तर करा अभ्यास, आणि आयुष्यात खूप खूप मोठी उंची गाठा. ठीक आहे? आणि असं ठरवा, आज गुढीपाडवाचा दिवस आहे तर आजपासूनच, जरी अभ्यासाला लागलं नसेल तर आजपासूनच मी ते करायला घेतो बाबा. सो डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवा, गोष्टी होतील. ठीक आहे? चालेल. सो चालेल बच्चा पार्टी. वेटिंग फॉर युअर गुगल रिव्ह्यूज. स्टील वेटिंग फॉर युअर गुगल रिव्ह्यूज. हार्डली 2-4 जणांनीच टाकले. वी हॅवंट क्रॉस दॅट 500 मार्क येट. सो आय रिक्वेस्ट यू गाईज अगेन टू go onto the website link and post your reviews over there. Okay? थांबूया. चलो.
अच्छा बाटी, गुड नाईट, सी यू.